परमेश्वराने आज आम्हाला त्याच्या दयेने, त्याच्या करुणेने, त्याच्या कृपेने, त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूंनी आम्हाला एकत्रित केलं. त्याबद्दल सर्व आदर, महिमा आणि गौरव केवळ प्रभूला आहे. आणि आज आम्ही परमेश्वराच्या पवित्र शास्त्रातून एका अशा विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत. आणि हा विषय या संबंधीने असणार आहे की परमेश्वराची योजना या संबंधीने. आपला जो विषय आहे तो विषय आहे यहुद्यांसाठी आणि तुमच्यासाठी परमेश्वराची योजना. हालेलुया, हालेलुया. अनेक वेळेस आम्ही विचार करतो की संपूर्ण पवित्र शास्त्र हे इस्रायलाच्या यहुदी वंशा भोवती फिरणारं आम्हाला वचन जाणवतं. सुरुवात आम्हाला या गोष्टी शिकवतं उत्पत्तीच्या पुस्तकापासूनच. यहुदी वंशज किंवा इस्रायल लोक या संबंधीने संपूर्ण वचन तर प्रगटीकरणच्या पुस्तकापर्यंत आम्हाला मुख्य 12 वंशज या गोष्टी आम्हाला शिकवतात की संपूर्ण पवित्र शास्त्र हे इस्रायली वंशजा संबंधी किंवा यहुदी वंशजा संबंधी अनेक गोष्टी आम्हाला स्पष्ट करतं. आणि संपूर्ण पवित्र शास्त्र हे त्याच्या भोवतीच आहे. जर परमेश्वर यहुदी लोकांसाठी परमेश्वराने सुरुवातीपासून योजना केलेल्या आहेत. हालेलुया. परमेश्वराने ज्या वेळामध्ये अब्रामाची निवड केली, अब्रामाला परमेश्वराने पाचारण केलं. ते पाचारण केल्यानंतर परमेश्वराने त्याच्याशी जो करार केला तो करार फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं की जे कोणी तुझं अभिष्ट चिंततील मी त्याचं अभिष्ट करील, जे कोणी तुझ्याविषयी अनिष्ट चिंततील मी त्याचं अनिष्ट करील. परमेश्वराने त्याला आणखी वचन दिलं की मी तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करेल, मी तुझ्याद्वारे आकाशातील जे तारे आहेत त्या समान तुझी संतती असेल. आता हा करार किंवा हे अभिवचन परमेश्वराने अब्रामाशी केलं. आणि अब्रामाचे जी संतती आहे, अब्रामानंतर इसाक आणि इसाकानंतर याकोब आणि याकोबाचे 12 मुलं, जे 12 गोत्र किंवा 12 मूलवंशज इस्रायलाचे असे म्हणून पियानो त्याच्याकडे पाहिलं जातं. इस्रायल, याकोब, की याकोबाला इस्रायल म्हणलेलं आहे. हालेलुया. इस्रायल की ज्या इस्रायला बरोबर परमेश्वराने करार केला, परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला, परमेश्वराने इसाका बरोबर करार केला, परमेश्वराने अब्रामा बरोबर करार केला. यामध्ये भारतीय आणि बाकीचे परराष्ट्रीय कुठे आलेत? विचार येतो की नाही? बऱ्याच वेळेस हा प्रश्न आपल्याला पडतो की परमेश्वर तर यहुदी लोकांबद्दल, परमेश्वर तर मूळ 12 वंशजाबद्दल बोलत आहे, परंतु आम्ही यामध्ये नाहीये. आहोत का? आहोत का? बरेच जण कन्फ्युज होते यावात. आहोत का? आहोत. ओके, आहोत. तर मग कसे आहोत सांगा? यस, आपण आहोत. तर कसे आहोत? काहीतरी तुम्हाला माहिती म्हणूनच म्हणताय तुम्ही. अब्राम. ओके, अब्रामाची वंशज कोण आहे? इसाक. इसाक नंतर याकोब आणि याकोबाचे 12 मुलं. मग आपण कुठे देतात? ओके, तो करार परमेश्वराने अब्रामाशी केला, राईट. आपण कुठे? ओके, विश्वासाच्या द्वारे. आणखी कोणाला काही बोलायचंय? हा, ओके ओके. ब्रदरनी योहान 3:16 सांगितलं, त्याच्यानुसार ठीक आहे. आणखी काय वाटतं की आपण परमेश्वराने जो अब्रामाशी जो करार केला
तो करार आपल्याला कसा लागू होतो, त्या गोष्टी आज आम्ही अभ्यासणार आहोत. हालेलुया. आम्ही विश्वासाच्या जीवनामध्ये कन्फ्यूज राहता कामा नये. जर कन्फ्युजन आमच्या जीवनात आहे ना, तर आमचा विश्वास हा कधी परिस्थितीनुसार ठळक राहील आणि परिस्थिती जर भयंकर आली तर आमचा विश्वास कमकुवत होईल. आणि असा विश्वास आम्हाला स्वर्गामध्ये स्वर्गीय जीवनात आम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. परिपक्व पाहिजे. हालेलुया. आणि प्रयत्न करा, उत्तर द्या, नक्की नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. हालेलुया. वचन आम्ही पाहणार आहोत. हा संपूर्ण अध्याय मी वाचणार नाही, यातले काही भाग आहेत, काही वचन आहेत की ते वचन ज्या वेळामध्ये मी वाचतो आम्हाला लक्षात येतात की परमेश्वराने यहुदींबरोबर, परमेश्वराने इस्रायलाबरोबर, परमेश्वराने या मूळ 12 वंशजाबरोबर अब्रामाशी केलेला करार, यहुदी लोकांशी केलेला करार, आणि या योजनेमध्ये आम्ही कुठे बसतो या गोष्टी आज आम्ही शिकणार आहोत. आणि म्हणूनच आजचा जो विषय आहे तो फार विशेष स्वरूपाचा विषय आहे की यहुद्यांसाठी आणि तुमच्यासाठी परमेश्वराच्या योजना. यहुद्यांच्या संबंधीच्या योजना तर आम्हाला पवित्र शास्त्रात स्पष्ट माहिती आहेत, परंतु आपल्यासाठी काय योजना आहेत? हालेलुया. त्या योजना आज आम्हाला समजणार आहे. हे वचन वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर, समजल्यानंतर आम्हाला लक्षात येईल शेवटी की परमेश्वराची माझ्यासाठी काय योजना आहे. हालेलुया. जाणून घ्यायचंय तुमच्यासाठी काय योजना आहे. इथं कोणी आहे का, कोणी यहुदी आहे? कोणीच नाही. आपण सर्वचे सर्व परराष्ट्रीय आहोत. ओके. हालेलुया. यहुद्यांसाठी संपूर्ण पवित्र शास्त्र भरलेले की परमेश्वराच्या योजना त्यांच्यासाठी काय आहेत, त्या योजना यातून कळतात. परंतु आता आमच्यासाठी परमेश्वराच्या योजना काय आहेत पाहूयात. या ठिकाणामध्ये परमेश्वराची जी योजना आहे, सर्वात पहिली योजना, परमेश्वराची जी योजना आहे ती आहे परमेश्वराची योजना की या योजनेमध्ये कृपा समाविष्ट आहे. कृपा, परमेश्वराची कृपा ही परमेश्वराच्या योजनेमध्ये समाविष्ट आहे. यामध्ये पाहूयात की परमेश्वराची वाचवणारी जी कृपा आहे ती पहिली गोष्ट या वचनात, या भागामध्ये आम्ही पाहणार आहोत. रोमकरासपत्र याचा अध्याय 11 आणि वचन 1 आम्ही वाचूयात. रोमन चॅप्टर 11 वर्स 1, रोम 11 आणि वचन 1. तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? कधीच नाही, कारण मीही इस्रायली अब्रामाच्या कुळातील बन्यामिनी वंशातला आहे. तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? ओके. प्रश्न विचारलाय आणि हा प्रश्न विचारणारा कोण आहे माहिती आहे? कोण विचारतोय? प्रश्न विचारतोय पत्रातून. हे प्रियानो प्रश्न आहे आणि प्रश्न असा आहे की तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? काय वाटतं, टाकलंय परमेश्वराने? नाही टाकलं. जर आम्ही उत्पत्तीपासून विचार केला तर परमेश्वराने आपल्या लोकांना कधीच नाही टाकलं. टाकण्याचं काम कोण करतंय? मनुष्यच करतोय. सुरुवातीपासून आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये उत्पत्तीच्या समयात परमेश्वराने या जगाची निर्मिती केली, परमेश्वराने सगळ्या गोष्टी व्यवस्थित बनवल्या, चांगल्या बनवल्या. असं वचन सांगतं की देवाने सर्व काही चांगलं बनवलं. आम्ही म्हणूया चांगलं बनवलं, चांगलं बनवलं. आता चांगलं बनवल्यानंतर याच्यामध्ये गडबडी करण्याचं काम सैतानाने केलं, परंतु याच्यामध्ये मनुष्याची विचार आणि मनुष्याचे निर्णय फार महत्वाचे ठरले. त्या सैतानाच्या योजनेबरोबर आपला निर्णय देणं या कारणाने. हालेलुया. जसं आपण मागच्या रविवारी मी बोललो की सैतान आपल्या जीवनात काही करू शकतो का? अनेकांनी उत्तर दिलं हो करू शकतो, काहींनी म्हणलं नाही करू शकत.
परत एकदा विचारेल, हा सैतान आपल्या जीवनात काही करू शकतो का? हा करू शकतो का? हा तरी काही जण म्हणतात नाहीच. करू शकतो परमेश्वराच्या परवानगीने, असं उत्तर आहे त्याचं. आता आठवलं बाळक साहेब. हा जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो काही जणांना आठवत नाही की काल रात्री काय खाल्लं होतं. इतके विसरबोळे होऊ नका. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या परत एकदा परमेश्वराच्या गौरवासाठी. सो या ठिकाणामध्ये आम्ही वाचतो की पौल विचारत आहे की देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? कधीच नाही. कारण मीही इस्रायली अब्रामाच्या कुळातला बन्यामीनाच्या वंशातला आहे. हा जो पौल आहे, हा पौल की जो ख्रिस्त विरोधी आहे, की ज्याने ख्रिस्ती प्रचारक असतील, सुवार्थिक असतील, ख्रिस्ताचं नाव सांगणाऱ्या आणि ख्रिस्ताबद्दल लोकांना माहिती देणाऱ्या या लोकांचा छळ करण्यामध्ये हा पुढाकाराने पुढे होता. प्रथम हा होता. आणि याने अनेक लोकांना छळलं, अनेक लोकांना ख्रिस्तापासून माग वळवण्यासाठी किंवा छळण्यासाठी, ठार मारण्यासाठी याने पुढाकार घेतला. आणि तरी सुद्धा प्रभूने त्याला सोडलं नाही. परमेश्वराने तरी सुद्धा त्याला सोडलं नाही. विचार करा की असा छळणाऱ्या व्यक्तीला जर परमेश्वर सोडत नाही तर बाकीच्यांना सोडेल का परमेश्वर? नाही सोडत. हालेलुया. इतका भयंकर वाईट असणारा हा व्यक्ती जर परमेश्वर याला नाही सोडत, हालेलुया, बाकीच्यांना परमेश्वर सोडेल का? नाही टाकणार परमेश्वर, त्यांना सुद्धा नाही टाकणार. आणि म्हणूनच हा पौल या ठिकाणामध्ये प्रश्न करतोय की देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? कधीच नाही. सो परमेश्वराची कृपा आम्हाला पाहायला मिळते. वचन आम्ही वाचणार आहोत रोमकरास पत्र याचा अध्याय 10 आणि वचन 13 मध्ये. रोमन चॅप्टर 10 वर्स 13 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं, वाचूयात. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. हालेलुया. जो कोणी, आम्ही सर्वजण म्हणूया जो कोणी, जो कोणी, जो कोणी. आता या वचनामध्ये असं म्हणलं नाही की फक्त यहूदी. हालेलुया. काय म्हटलं? जो कोणी. आता जो कोणी यामध्ये सगळे लोक आले, जगातले सगळे आले. श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती आला, दरिद्रातला दरिद्री व्यक्ती आला, गोरा आला, काळा आला, जाडा आला, वाळलेला आला. प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये आला. प्रत्येक व्यक्ती, स्त्री, पुरुष, तृतीयपंथी सुद्धा याच्यामध्ये आला. हालेलुया. परमेश्वराच्या दृष्टीने प्रियांनो प्रत्येक आत्मा मौल्यवान आहे. आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी प्रभूचं नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचे तारण होईल. हालेलुया. हालेलुया. सो तारण देण्यासाठी प्रभू येशूचं नाव पुरे आहे. आणि जो कोणी त्याच्या नावाचा धावा करतो त्या प्रत्येक व्यक्तीला तारण प्राप्त होतं. हालेलुया. आता थोडंसं ट्रॅकवरती आम्ही आलो. हालेलुया. यहुद्यांसाठी असलेली योजना, त्या योजनेमध्ये आता आम्ही सुद्धा आता जोडवायला लागलो. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी त्याचं नाव घेऊन त्याचा धावा करेल तो व्यक्ती, त्याला तारण प्राप्त होईल, तो व्यक्ती तारला जाईल. सो या परमेश्वराची वाचवणारी जी कृपा आहे ती या स्वरूपानेच आहे. धावा करा आणि तारण प्राप्त करून घ्या. त्यानंतर हालेलुया. आता तारण मिळाल्यानंतर ते तारण टिकवणं सुद्धा गरजेचं आहे बरं का. आता ही ज्याची त्याची जबाबदारी आहे. हालेलुया. हालेलुया. कदाचित हे तुम्ही ऐकलं असेल की तुमचे जे पूर्वज होते त्यांच्याकडे इतकी इतकी एकर जमीन होती. ऐकलं असेल ना. सांगत असतील तुमच्या घरातले की आपले पूर्वज यांच्याकडे 50 एकर 100 एकर जमीन होती. आता तुमच्याकडे किती आहे? का? टिकवता नाही आली. राईट. संपत्ती बद्दल ऐकलं असेल की इतकी इतकी संपत्ती होती, इतकं मोठं नाव होतं. ही संपत्ती टिकवता आली का? नाही. सो ही जबाबदारी प्रत्येक त्या वेळातल्या त्या लोकांची जबाबदारी बनते की ती गोष्ट त्यांनी टिकवली पाहिजे. ती म्हणजे जर संपत्ती संपणारी आहे, जर शेती किंवा जमीन संपणारी किंवा ती न टिकवता जर आली नाही तर पियानो ती सुद्धा टिकत नाही. तर पियानो तारण किती मौल्यवान आहे, त्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे. याचं मौल्य प्रियांनो येशूच्या रक्ताच्या
द्वारेच प्रियानो ते आम्हाला मिळालेलं आहे आणि म्हणूनच ही गोष्ट सुद्धा आम्हाला टिकवता यायला पाहिजे आणि जर ती टिकवता आली नाही तर ती आमच्यापासून सुद्धा निसटून जाईल. हालेलुया, हालेलुया, बोलू येशू मसीह की. त्यानंतर परमेश्वराची निवडक जी कृपा आहे ती या संबंधीमध्ये आम्ही पाहणार आहोत की परमेश्वराची जी निवडक कृपा आहे योजनेमधला जो भाग आम्ही पाहतोय की परमेश्वराची योजना यहुद्यांसाठी आणि तुमच्यासाठी. याच्यामध्ये आम्ही पाहत आहोत की परमेश्वराची जी निवडक कृपा आहे यामध्ये भूतकाळातील जी परमेश्वराची निवड होती आणि सध्याची निवड या संबंधी जर आम्ही पाहिलं कृपे संबंधीने तर वचन 2 ते 4 आम्ही पाहतो. रोम 11 आणि वचन 2 ते 4 वाचूयात. रोमन चॅप्टर 11 वर्स 2 to 4. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. एलियाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? इस्रायला विरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली, हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्टांना जीवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घ्यावयास ते पाहतात. परंतु त्याला देवाचे उत्तर काय मिळाले? ज्यांनी बाल दैवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी 7,000 माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत. ओके, या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की ज्या समयामध्ये एलिया संदेशदार परमेश्वराकडे जातो आणि परमेश्वराला सांगतो की या लोकांनी काय केलं, इस्रायल लोकांनी बाल देवता पुढे आपले गुडघे टेकले, त्याचं नमन केलं, त्याची आराधना त्यांनी केली, त्याची पूजा त्यांनी केली आणि तो म्हणतो की मी एकटाच उरलो आहे. हालेलुया. एलियाला काय वाटलं, तो एकटाच उरला. परंतु या ठिकाणामध्ये वचनामध्ये मी वाचतो की वचन 4 मध्ये परंतु त्याला देवाने काय उत्तर मिळाले, ज्यांनी बाल देवता पुढे गुडघे टेकले नाही अशी 7,000 माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत. हालेलुया. सो एलियाच्या बद्दल परमेश्वर आम्हाला शिकवतो की परमेश्वर नेहमी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आपल्यासाठी तो निवडून ठेवत असतो. एलियाला वाटलं की आता कोणीच नाहीये, संपूर्ण इस्रायलामध्ये बाल देवताचेच पुजारी आहेत, बाल देवताचेच आराधक आहे, बाल देवताचेच भक्त आहेत, आता परमेश्वरावरती विश्वास करणारा कोणीच नाहीये, मी एकटाच आहे. परंतु परमेश्वराने काय म्हणलं त्याला, 7,000 लोक मी ठेवलेत बाजूला की ज्यांनी आतापर्यंत बालासमोर आपले गुडघे टेकले नाही. हालेलुया. सो सध्याची जी परमेश्वराची जी निवड करण्याबद्दलची जी परमेश्वर जी कृपा करण्याबद्दलची जी योजना आहे ती सध्याची निवड परमेश्वराची कशी आहे ते आम्ही पाहूयात. वचन 5 ते 10 वाचूयात. ठिकाणामध्ये तसेच हल्लीच्या काळी सुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही तर कृपा होणार नाही. तर मग काय, जे मिळवण्यासाठी इस्रायल जोराचा प्रयत्न करीत आहे ते त्याला मिळाले नाही पण निवडलेल्या लोकांना मिळाले आणि बाकीचे कोडगे झाले. आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंदबुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे व ऐकता येऊ नये असे कान दिले, या शास्त्राप्रमाणे झाले. दावीदही म्हणतो, त्याचे मेच व त्यांना फास व सापळा, अडखळण व प्रतिफळ असे हो. ओके, या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की सध्याची जी निवड आहे ती परमेश्वराची निवड सध्याच्या वेळामध्ये की जे तारले गेले आहेत ते इस्रायलामध्ये जन्माला आले म्हणून तारले गेले असे नाही, त्या देशामुळे किंवा त्या ठिकाणामध्ये ते जन्माला आले म्हणून ते तारल्या गेले असं नाही, तर येशूवरती त्यांनी विश्वास केला. त्या विश्वासाच्या योगे काही लोक यहुद्यांमधले, इस्रायलामधले ते सुद्धा प्रभू येशूवरती ठेवलेल्या विश्वासाच्या द्वारे ते तारल्या गेले. एलियाच्या वेळामध्ये एलियाला काय वाटलं की कोणीच उरलं नाही, सर्वच सर्व बाल देवताचे आराधक झाले आणि म्हणून एलियाने म्हणलं की मी एकटाच उरलो. परंतु परमेश्वराने काय सांगितलं, 7,000 लोक मी शेष ठेवलेले आहेत की त्यांनी बालाची आराधना केली नाही. हालेलुया. भूतकाळातून ही गोष्ट परमेश्वर शिकवतो, वर्तमान काळातून परमेश्वर प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं की येशूवरती विश्वास ठेवल्या कारणाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या
तारणाच्या द्वारे पियानो ते तारल्या गेलेले आहेत. इफिस 2 वचन 8 आणि 9 आम्ही वाचूयात. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 8 and 9. इफिस करासपत्र याचा अध्याय 2 वचन 8 आणि 9. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. हालेलुया. यहुदी लोकांना वाटतं, आज सुद्धा वाटतं बरं का, अगोदरपासून सुद्धा त्यांना हेच वाटतं की कर्मांनी मनुष्य वाचवला जाईल. हालेलुया. कर्मांनी. आता मला सांगा, मनुष्याचे कर्म हे सातत्याने चांगले आहेत का? हालेलुया. कर्म, मनुष्याने केलेलं काम, मनुष्याने केलेली कृती हे प्रत्येक वेळेस चांगले नाहीयेत. आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये पौल ही गोष्ट स्पष्ट करत आहे की कोणी आढळत्या बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही तर ही परमेश्वराची कृपा आहे, ही परमेश्वराची दया आहे की कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. दान. हालेलुया. दान. आता दान म्हणल्यानंतर पियानो यामध्ये फार मोठी गोष्ट सामोली बरं का. ही गिफ्ट मिळाली आहे मला. हालेलुया. हिंदी में क्या लिखा है? हिंदीत ते वचन वाचा जरा प्लीज. वचन 8, इफिस 2:8 मध्ये. क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह ही सही तुम्हारा उद्धार हुआ है और यह तुम्हारी ओर से नहीं वरन परमेश्वर का दान है. हालेलुया. हे परमेश्वराचं दान आमच्यासाठी आहे. देणारा हा मोठा असतो घेणारापेक्षा. आणि आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? घेणारे आहोत. हालेलुया. हालेलुया. कधी कधी असंही घडतं, ही गोष्ट मला सांगण्याची आवश्यकता आहे यासाठी. गरज परमेश्वराची गरज कोणाला आहे? परमेश्वराची गरज कोणाला आहे? हा, यापेक्षा मनुष्याला जास्त महत्वाची असं म्हणलेलं बरं राहील. बरोबर ना? राईट. प्रत्येक मनुष्याला परमेश्वराची गरज आहे. काही अशी प्रियजन किंवा काही विश्वासणारे प्रार्थनेसाठी येतात आणि प्रार्थनेसाठी आल्यानंतर ते विनंती करतात की आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि मी त्यांना एक गोष्ट विचारतो की तुम्ही प्रार्थनेला किंवा सभेला तुम्ही का नाही येत किंवा का नाही थांबत? मग ते त्यांचं कामाचं कारण किंवा कुठलं तरी कारण ते सांगतात की या कारणामुळे आम्हाला यायला जमत नाही, परंतु मी कधीतरी येईल. हालेलुया. आम्ही उपकार करतोय का परमेश्वरावरती? अहो, त्यांनी उपकार केले आपल्यावरती. हालेलुया. त्याने उपकार केले म्हणूनच आम्ही त्याच्या भवनामध्ये येऊ शकतो. आम्ही जिवंत आहोत. आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला तारण मिळालंय. परंतु पियानो आम्ही सहज बोलून जातो की मी येईल, कधीतरी येईल. मी परमेश्वराची गरज आपल्याला आहे, स्वतःला आहे. हालेलुया. आपण परमेश्वराकडे आलो नाही तर परमेश्वराची आराधना, परमेश्वराचा गौरव, परमेश्वराची महिमा होणार नाही असं नाहीये. त्याचे आराधक परमेश्वराने अगोदरच ठेवले, शेष ठेवलेत, त्याने वेगळे करून ठेवलेत. त्याचे आराधक त्याची आराधना, त्याची प्रार्थना, त्याची स्तुती, त्याचा गौरव, त्याची महिमा, त्याची प्रशंसा ते रात्र दिवस स्वर्गामध्ये करत आहेत. हालेलुया. हालेलुया. ते अगोदरच आहेत, ऑलरेडी ते करतायत. परंतु आम्ही फक्त त्याच्यामध्ये भर घालतोय. आणि ही संधी जर आम्हाला मिळते ना, तर ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची कृपा आहे. ही परमेश्वराची दया परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये केली आहे. आणि ही जर परमेश्वराची दया आमच्या जीवनात आहे तर हे परमेश्वराचे उपकार आपल्या जीवनामध्ये आहेत. हालेलुया. नाहीतर आज अनेक लोक पियानो हे जगिक जीवन ते आपलं जगत आहेत. हालेलुया. जगामध्ये ते आपलं जीवन जगतायत.
परंतु आज परमेश्वराने आम्हाला त्याच्या भवनामध्ये आणलंय, त्याचा गौरव करण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याची प्रशंसा करण्यासाठी. आणि या ठिकाणामध्ये जो आनंद मिळतो, या ठिकाणामध्ये जी शांती मिळते, या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्हाला जे रिलॅक्सेशन मिळतंय प्रियांनो, ते जगामध्ये कुठंच नाहीये. आहे का? कुठंच नाहीये. आज जगामध्ये अनेक लोक प्रियांनो शांतीच्या शोधार्थ काय काय नाही करत. हालेलुया. आपल्या कामाच्या व्यापाने अनेक जण हा प्रयत्न करतात की आपण महिन्यातून किंवा 6 महिन्यातून, वर्षभरातून कुठेतरी दूर जावं आणि आपल्याला एकदम निवांत काहीतरी वेळ मिळावा. हालेलुया. परंतु खरी शांती देणारा आमचा प्रभू आहे. याच्या स्थानी किंवा प्रभूच्या चरणी जो व्यक्ती येतो ना, त्याच्या जीवनामध्ये जी शांती असते ती शांती अलौकिक आहे. ती शांती प्रियांनो जगात कुठेच नाही आहे आणि ती खरी शांती आहे. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी आपली शांती तुम्हास देतो, मी आपली शांती तुम्हास देऊन ठेवतो. जग जसं देते तसे नाही. तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. आमच्या जीवनातील भीती, आमच्या जीवनातील दडपण, आमच्या जीवनातील ओझं, आमच्या जीवनातील चिंता, आमच्या जीवनातील काळजी त्याने दूर केलेली आहे आणि त्याची शांती त्याने आम्हाला दिली आहे. आणि म्हणून हे एकमेव स्थान आहे की प्रभूच्या सहभागितेमध्ये, त्याच्या सानिध्यतेमध्ये, की तो आम्हाला सर्व ओझ बाजूला करून आम्हाला निवांत तो करतो. आणि म्हणून जे गीत आहे ते फार सुंदर आहे, जे आपल्याला माहिती आहे, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. त्याच्या चरणाजवळ आनंद आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवास. सो परमेश्वराच्या योजनेची जी निवड आहे ती भूतकाळातून आम्हाला पाहायला मिळाली, सध्याच्या वेळामधून आम्हाला कळते. आता आम्ही पाहूया की परमेश्वराची जी योजना यहुद्यांसाठी आणि तुमच्यासाठी, यातील एक योजना आहे. ती योजना या ठिकाणातून आपण पाहतोय, ती आहे कलमी योजना. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. ही कलमी योजना परमेश्वराची काय आहे? आम्ही पवित्र शास्त्रात ज्या वेळामध्ये आम्ही वाचतो, आम्हाला या गोष्टी लक्षात येतात. वचन 11 ते 15 मी वाचूयात की याचं कारण काय आहे परमेश्वराच्या या कलमी योजनेचं. तर मी विचारतो, त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही. तर त्यांच्या ठाई ईर्ष्या निर्माण होण्यासाठी त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे. आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा ऱ्हास ही जर परराष्ट्रीयांची सहनदिनता आहे, तर त्याची भरती झाल्यास ती सधनता कितीतरी अधिक होईल. परराष्ट्रीयांचे तारण कलम लावण्याचे उदाहरण, कारण तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो. ह्यात माझा उद्देश हा की जे माझ्या हाडामासांचे आहे त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. कारण त्यांचा अवेर हा जर जगाचा समेट ठरतो, तर त्यांचा स्वीकार हा त्यांच्या मेलेल्यातून जिवंत होणे ठरणार नाही ना? ओके. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये परमेश्वर यहुद्यांसाठी त्यांनी केलेली योजना, आणि ती योजना ज्या वेळामध्ये यहुदी लोकांमध्ये परमेश्वराने ती योजना राबवली, ती योजना काय होती? जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं ना, तर आम्हाला या गोष्टी लक्षात येतील. योहान वर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 11 आणि 12 मध्ये, जॉन चॅप्टर 1 वर्स 11 and 12, या ठिकाणातून आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की ही योजना, ही कलमी योजना परमेश्वराला राबवण्याचं कारण का किंवा काय होतं, की परमेश्वराने ही कलमी योजना परमेश्वराने का राबवली. हा यस, योहान वर्तमान 1 अध्याय वचन 11 आणि 12. जे त्याच्या स्वतःचे त्याकडे तो आला. ओके. सो जे त्याचे स्वतःचे म्हणल्यानंतर त्याचे स्वतःचे लोक कोण होते? ओके ओके. आणखी जे त्याचे स्वतःचे, जरा सिस्टर साठी जोरदार टाळायचं.
परमेश्वराने यहुदी घराण्याला म्हणलं, परमेश्वराने इस्रायला म्हणलं की हे माझे निवडलेले लोक आहेत, तुम्ही माझे आहात, मी तुमचा देव आहे. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जे त्याचे स्वतःचे त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. वाचा. जे त्याच्या स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्यांच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. स्वकीयांनी स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने कोणासाठी या जगात आला होता माहिती आहे? ओके, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये तो यरुशलेमेमध्ये तो आपली वाटचाल करतोय, त्या वाटेवरती तो थांबून त्याने यरुशलेमेकडे पाहून तो रडला. दोनच ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला रडायला आलं बरं का, दोनच ठिकाणामध्ये. कधी कधी लाजरस मरण पावला त्या वेळात, आणि दुसरं यरुशलेमेकडे पाहून. बाकी नाही रडला प्रभू येशू ख्रिस्त, नाही रडला. रडला का? नाही. स्पष्ट उल्लेख आहे दोन ठिकाणामध्ये. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळा होता, प्रेम होता, आपुलकी होती, दया होती, करुणा होती. आणि जे असे असतात ना तेच रडतात बरं का, सगळे नाही रडत. आणि जे रडत नाही त्यांना काय म्हटलं जातं सहसा? कठोर ना. म्हणजे प्रभू कठोर होता का? नाही, तू कनवाळू देव आहे. हालेलुया. आणि जो सारखा सारखा रडतो त्याला मूळमुळ म्हटलं जातं ना, बरोबर आहे? सारखं सारखं रडणं विनाकारण काही जणांना लगेच रडायला येतं, राईट? हालेलुया. प्रभू एका बाजूने तो कठोर आहे आणि एका बाजूला तो मऊ आहे. ज्या ठिकाणामध्ये त्याने कडक असला पाहिजे त्या ठिकाणामध्ये तो कडकच आहे. जिथं त्याने नरम असलं पाहिजे, जिथं कनवाळू असलं पाहिजे, तिथं तो कनवाळूच आहे. हालेलुया, हालेलुया. परिस्थितीनुसार प्रभू येशू ख्रिस्त योग्य आहे. ज्या ज्या ठिकाणामध्ये, ज्या ठिकाणामध्ये धमकवायचं तर धमकवलं त्याने, शिकवायचं अधिकारवाणीने तर अधिकारवाणीनेच त्याने शिकवलं. आणि ज्या वेळामध्ये त्याने चाबूक घेऊन त्या मंदिरात दानादिनी केली, ते ठिकाण आम्हाला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त किती कठीण शब्दामध्ये त्या ठिकाणामध्ये तो बोलतोय. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताची पद्धत फार वेगळी आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. सो प्रभू येशू संबंधीने या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की 2 वेळा प्रभू येशू ख्रिस्त रडला. लाजरस मरण पावला, आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये तो यरुशलेमेकडे पाहतो आणि यरुशलेमेकडे पाहून तो रडतो आणि तो म्हणतो की जर तू माझा स्वीकार केला असता तर किती बरे झाले असते. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने यहुदी लोकांसाठी या जगामध्ये यरुशलेमेमध्ये तो येत आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, त्याच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. आणि त्याच कारणाने आम्हाला पाहायला मिळतं परंतु म्हणल्यानंतर या शब्दामध्ये फार वजन आहे बरं का. पहिलं यांच्यासाठी जो आला, आता त्यांनी स्वीकार केला नाही, तर आता स्वीकार कोणाला आहे? कोण करतंय? परराष्ट्रीय. हालेलुया. आता या परराष्ट्रीय संबंधीने आम्ही पाहतो की ही जी योजना या ठिकाणामध्ये आम्ही पाहतोय कलमी योजना, त्याचं कारण हालेलुया, परमेश्वर यहुद्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवतो. आता स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. आता या ठिकाणामध्ये परमेश्वर अशा लोकांना ही संधी देतोय की त्यांना ही संधी मिळूच शकत नव्हती. आणि त्यातले ज्यांना संधी न मिळणारे होते ते आपण होतो. हालेलुया. विचार करा की प्रभू येशू ख्रिस्तावरती सर्व यहुदी लोकांनी विश्वास केला असता आणि आपल्याला ही संधीच मिळाली नसती तर
काय झालं असतं? नाश. जो नाश आहे, कायम आम्ही प्रत्येक जण अग्नीच्या भट्टीमध्ये, आम्ही तप्त भट्टीमध्ये आम्ही असतो, नरकाच्या अग्नीमध्ये. परंतु परमेश्वराचं वचन हे दुधारी तलवार आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, लहानातील एकाचाही नाश व्हावा ही तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. प्रत्येक व्यक्तीला तारण मिळावं. हालेलुया, हालेलुया. आता ही योजना सडनली झाली असं नाहीये बरं का. ही योजना पूर्व नियोजित योजना, परमेश्वराची योजना आहे. हालेलुया. परमेश्वराला माहिती आहे की हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणार नाहीये, कारण यांना आज्ञा माहिती, यांना विधी माहिती, यांना सगळ्या गोष्टी कर्मकांड यांना माहिती यहुदी लोकांना, आणि त्याच कारणाने ते प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करणार नाही. तो मसीहा आहे म्हणून ते येशू ख्रिस्ताला नाकार देतील. ते स्वीकारणारच नाहीये येशूला. हालेलुया. आणि म्हणूनच प्रियांनो, ही योजना परमेश्वराने परराष्ट्रीय लोकांसाठी परमेश्वराने राबवली. आणि वचन आम्हाला सांगतं की जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला त्याने त्याची देवाची मुले होण्याचा अधिकार त्यांना दिला. आणि याचा परिणाम काय झाला माहिती आहे? वचन आम्ही वाचूयात. आता रोमकरासपत्र अध्याय 11 आणि वचन 16 आणि 17 मध्ये, रोमन चॅप्टर 11 वर्स 16 and 17 वाचूयात. कणकीचे पहिले मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्याच्या जागी कलमरूपे लावला गेलास, तर जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे, वचन 16 मी वाचतो की कणिकाची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. म्हणजे मूळ कोण आहे? यहुदी आहे. पहिली मूठ कोण आहे? यहुदी आहेत. हालेलुया. आणि आम्ही प्रत्येक जण त्या कणिकामधले आम्ही भाग आहोत. हालेलुया. आम्ही त्या कणिका बरोबर प्रियांनो मळल्या गेलो. जसं मी मागे सांगितलं की असंख्य गहू असतात, आणि ज्या वेळामध्ये त्या असंख्य गव्हाची प्रियांनो त्याला मळल्या जातं, त्या पिठाला मळल्या जातं, त्या वेळामध्ये त्या गव्हांचं प्रत्येक गव्हाची अस्तित्व राहतं का? नाही, ते सगळे एक होऊन जातात. त्या प्रकारे आम्ही प्रत्येक जण जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणामध्ये आहोत, परंतु ख्रिस्तामध्ये ज्या वेळामध्ये आम्ही येतो ना, आम्ही सर्वजण एक आहोत. हालेलुया. परंतु याचा पहिला मूळ कोण आहे माहिती आहे? यहुदी. हालेलुया. सर्वात पवित्र जर वंश जर कोणता पवित्र शास्त्रामध्ये जर तो आहे तर तो केवळ यहुदी आहे. आणि हा यहुदी वंश भ्रष्ट करण्याचा, नाश करण्याचा प्रयत्न हा सुरुवातीपासून झाला, खंडित करण्याचा प्रयत्न झाला. हालेलुया. परंतु परमेश्वराची योजना प्रियांनो, ही परमेश्वराची सिक्रेट योजना असते, ती कोणालाच माहित नसते. बोलू येशू मसीह की. यहुदी लोकांवरती इतके हल्ले होण्याचं कारण काय? हालेलुया. की यांचा समूळ नाश सुरुवातीपासूनच करायचा आहे. परंतु प्रियांनो, परमेश्वराच्या योजनेचा भाग कोणालाच नाही समजू शकत. परमेश्वराच्या योजनेची गहनता कोणालाच नाही कळू शकत. हालेलुया. तुमच्या मनामध्ये काय चाललं नाही सैतानाला नाही माहिती, नाही माहिती त्याला. हालेलुया. परमेश्वराच्या मनामध्ये काय आहे, परमेश्वराच्या योजना काय आहेत, या सुद्धा त्याला माहिती नाहीये. परंतु या सगळ्या गोष्टी भापण्याचं काम तो करतो बरं का, अंदाज लावण्याचं तो काम करतो, आणि त्या अंदाजाने तो चालतो. म्हणून विश्वासनापासून फार तो सावध राहतो बरं का. हालेलुया. जगिक लोकांच्या योजना त्याला कळतात, जगिक लोकांच्या संकल्प त्याला कळतात, परंतु प्रियानो, विश्वासणाऱ्याबद्दलच्या परमेश्वराच्या योजना विश्वासणाऱ्याच्या मनामध्ये काय काय चाललंय हे त्याला माहिती नाहीये. आणि म्हणूनच परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर कसा आहे? हृदय जाणणारा, हृदयाच्या कल्पना, हृदयातल्या विचारांना पारखणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याच्या वाचून कोणीच नाही समजू शकत. आहे का कोणी? मनुष्य तर नाहीयेच. आम्ही कोणालाच नाही समजू शकत.
आई वडील लेकरांना नाही समजू शकत तर हालेलुया, बरोबर आहे. पत्नीच्या मनामध्ये काय चाललंय पतीला नाही माहिती आणि पतीच्या मनात काय चाललंय पत्नीला नाही माहिती. हालेलुया. लेकरांच्या मनामध्ये काय आहे हे आई वडिलांना माहिती नाहीये, आई वडिलांच्या मनामध्ये काय आहे हे लेकरांना सुद्धा माहिती नाहीये. इवन ज्या आईने आपल्या लेकराला जन्म दिला तिला सुद्धा माहिती नाही की लेकराच्या मनात काय आहे, परंतु परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया, हालेलुया. तू परमेश्वर आहे. ही इज नो एव्हरीथिंग, एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे. बोल येशू मसीह. आणि म्हणूनच याचा परिणाम असा झाला की वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं की पहिली मूठ ही कशी आहे? पवित्र आहे. जर पहिली मूठ पवित्र ठरल्या गेल्यास गोळाही तसाच ठरेल. आपण त्या कणिकाबरोबर ऑटोमॅटिकली जुडल्या गेलो बरं का. आपण भागच नव्हतो, आपण त्या योजनेचा भागच नव्हतो, परंतु परमेश्वराने ती योजना अगोदरच केली होती की प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवायचंय, त्याचं रक्त, त्याचं बलिदान त्या वधस्तंभावरती द्यायचं, आणि आता जो कोणी व्यक्ती त्याच्यावरती विश्वास ठेवेल, त्याच्या नावाचा धावा करेल, त्या प्रत्येक व्यक्तीला तारण प्राप्त करून द्यायचं. पहिली मूठ यहुदी लोक आणि आम्ही त्या कणिकाचे भाग. हालेलुया. त्या पिठाबरोबर आम्ही प्रत्येक जण मळल्या गेलो, दळल्या गेलो, आम्ही एकत्रित केल्या गेलो. बोल येशू मसीह. आणि ही वचन आम्हाला सांगतं की आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्याच्या जागी कलमरूपी लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास. हालेलुया. आम्ही कसे होतो माहिती आहे? रानटी जैतून. असा स्वभाव, अशी वृत्ती, अशी मानसिकता आपली अगोदर होती, रानटी जैतुनाची. आता जैतून हे पवित्र शास्त्रामध्ये फार वैशिष्ट्यपूर्ण एक झाड आहे आणि या जैतुनाचे प्रत्येक एक भाग प्रियानो युजफुल आहे, कामाचे, वापराचे. आणि जैतुना संबंधी अनेक गोष्टी पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. हालेलुया. विश्वासणाऱ्याची मुले, धार्मिकाची मुलं हे जैतुनाच्या रोपट्याप्रमाणे वाढतील असं देवाचं वचन आम्हाला सांगतं ना. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे ते सुद्धा जैतुनाच. जैतून जे रानटी जैतून असतं त्याला त्याचं फक्त वाढ होते, परंतु त्याला फळं येत नाही. आणि जे तेल काढलं जातं ना, त्या फळाचं तेल काढलं जातं. आणि सगळ्यात महागडं तेल बरं का ते, तुमच्या माहितीसाठी सांगतो, गुगल करा. तुम्ही मेडिकलमध्ये गेलात तर तुम्हाला एक छोटीशी जी बॉटल आहे, हार्डली मला वाटतं 50 ml ची ती बॉटल आहे, मी ते अभिषेकासाठी घरी आणत असतो. ती छोटीशी 50 ml ची बॉटल जैतुनाची, आता ती किती प्युअर आहे ते प्रमाण वेगळं आहे, परंतु जैतून म्हणून आम्ही आणत असतो. आणि जैतुनाची एक छोटीशी 50 ml ची जी बॉटल आहे, साधारणरित्या तिची किंमत आहे 200च्या समथिंग काहीतरी आहे. विचार करा, इतकं महागडं 50 ml चं जर तेल इतकं महागडं असेल, आणि आपण जे तेल वापरतो ते काय लिटर आहे? 130 रुपयापर्यंत आहे. हे मौल्यवान गोष्ट आहे. हालेलुया, हालेलुया. मौल्यवान गोष्टी प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं की जे रानटी जैतून आहे, त्या रानटी जैतूनाला कुठल्या प्रकारचं फळ येत नाही, ते फक्त वाढतच. त्याला फक्त फांद्याच फुटतात, त्याला फक्त पालेच फुटतात, त्याला त्याची फक्त वाढ होते आणि त्याला फळच येत नाही. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, फळ न देणारा प्रत्येक फाटा काय केला जाईल? तोडल्या जाईल. आणि कुठे टाकल्या जाईल? म्हणजे आमची जी कुवत होती ती फक्त अग्नीसाठीच होती. परंतु प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं, आणि तू रानटी जैतून असता त्याच्या जागी कलमरूपी लावला गेला. काय करण्यात आलं? हालेलुया. आम्ही कसे होतो? रानटी जैतुनासारखं, परंतु आम्हाला काय करण्यात आलं? कलम करण्यात आलं. कलम.
संत्रा किंवा मोसंबी याचं कलम केलेलं पाहिले तुम्ही कधी? ते रोपं, ते झाडं पाहिलेत? ते फार मोठे नाही राहत. मी मागच्या वेळेस सुद्धा हे उदाहरण सांगितलं. इडलिंबूचं झाड असतं ना, त्या झाडाला, त्या रोपाला हे कलम केलं जातं. संत्र्याचा असेल, मोसंबीचा असेल, याचं कलम केलं जातं. या इडलिंबूच्या झाडाला चांगल्या प्रकारचे फळं यावेत, चांगल्या स्वरूपाची त्याला फळं यावेत, याच्यासाठी याची कलम केली जाते. आणि ज्या वेळामध्ये कलम केली जाते, याला जे इडलिंबू येणार आहेत ते फार कडू असतात, आंबट असतात, आणि ते सहजासहजी कोणी खात नाही. फक्त एकच त्याचा उपयोग आहे, किडनी स्टोनसाठी. त्याचा बाकी काही उपयोग नाही आहे का? काही दुसरं काहीच नाही. परंतु ते दिसायला फार मोठे आहेत, फार मोठे मोठे असतात ते फळं. दिसायला ते आपल्याला जवळपास त्या मोसंबी सारखे दिसतील, पूर्णपणे तसेच दिसतील, परंतु त्याचा उपयोग काहीच नाही. तसं आपण होतो. हालेलुया. मुळामध्ये आपण कडू आहेत, काहीच उपयोगाचे नव्हतो. परंतु ज्या वेळामध्ये आम्हाला कलम करण्यात आली, ज्या वेळामध्ये ख्रिस्ताच्या त्या मुळाशी आम्ही जुडल्या गेलो, आमच्या ठाई असलेला कडवटपणा, आमच्या ठाई असलेला पाप, आमच्या ठाई असलेल्या दुष्ट गोष्टी या पूर्णपणे काढून टाकण्यात आल्या. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तू रानटी जैतून असता, त्याच्या जागी कलमरूपी लावला गेला व तू जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भाग झालास, भागीदार झालास. हालेलुया. जर आम्ही कलम करण्यात आलेलो आहोत, हालेलुया, त्या मोसंबीच्या त्या रूपाची कलम ज्या वेळामध्ये केली जाते ना, ती कलम शिकवते की आता त्याला इडलिंबूचं फळ नाही येणार, आता त्याला मोसंबी येईल. मोसंबीची जर कलम केली असेल, संत्र्याची जर कलम केली असेल तर संत्रा त्याला येणार. आणि कशा असतात? कशा असतात? अहो मला टेस्ट सांगा ना, कशा असतात? हा, खाल्लेत का कधी? असं बघताय तुम्ही की मी पहिल्यांदा प्रश्न विचारतोय तुम्हाला. गोड असतात, दिसायलाही सुंदर असतात, बरोबर ना? गोड असतात. आता त्याला कडवटपणा नाहीये, कडूपणा त्याच्यामध्ये नाहीये. हालेलुया. आणि जर त्याच्यामध्ये कडूपणा असेल तर काय केलं जातं? त्या झाडाला तोडून टाकलं जातं. असं आपलं होता कामा नाही बरं का. बी अलर्ट. आम्ही जर ख्रिस्ताबरोबर कलम केल्या गेलो, आम्ही त्या मुळाबरोबर जर कलम केल्या गेलो, आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, आणि तरी सुद्धा आमच्या मुखावाटे कडवटपणा येतोय, बोलण्याद्वारे कडवटपणा येतो, वागण्याद्वारे जर कडवटपणा येतोय, आपल्या बोलण्याद्वारे जर इतरांचे मन दुखवले जातात, इतरांना खिन्न केला जातो, आत्मा खिन्न केला जातो, तर प्रियांनो त्याचा हिशोब प्रभू घेणार आहे. म्हणून फार जपणं गरजेचं आहे. म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, आत्मा खिन्न करू नका. हालेलुया. सो प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे या ठिकाणामध्ये की परराष्ट्रीयांना तारणाची संधी या कलमी योजनेच्या द्वारे परमेश्वराने देऊ केली. चांगले का नाही? हो, चांगली योजना केली की नाही परमेश्वराने? आम्ही अग्नीचे वाटेकरी होतो, परंतु आता कुठले वाटेकरी आहोत? स्वर्गाचे वाटेकरी. हालेलुया. हालेलुया. आमचं ठिकाण ठरलेलं होतं, परंतु परमेश्वराने काय केलं? त्याच्यामध्ये पडण्या अगोदर परमेश्वर आम्हाला वाचवलं आणि त्याच्या जवळ परमेश्वर आम्हाला घेत आहे. बोलो येशू मसीह. ही परमेश्वराची कृपा, ही परमेश्वराची दया नाही तर काय? ही परमेश्वर फार मोठी कृपा आमच्यावरती आहे. त्यानंतर परत एकदा या अध्यायामध्ये काही गोष्टीचं स्मरण पौल करत आहे आणि वचन आम्ही वाचतो. वचन 18 ते 24 पर्यंत. रोम करासपत्र 11 अध्याय वचन 18 ते 24. 18 to 24. तर त्या फांद्याहून मी मोठा आहे अशी बडाई मारू नको. मारशील तर हे लक्षात ठेव की तू मुळाला आधार दिला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे. मग तू म्हणशील की माझे कलप लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या. बरे अविश्वासामुळे
त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नको, भीती बाळग. कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही. देवाची ममता व कडवटपणा पहा. पतन झालेल्याविषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता, पण तू त्याच्या ममतेस राहशील तर, नाहीतर तुझी छेदून टाकण्यात येशील. आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलम रूपे लावण्यात येतील, कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे. जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड, त्यातून तुला कापून तुझे कलम क्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्याच्या मुळाच्याच फांद्या त्याचे कलम आपल्या जैतुनात किती विशेष करून लावण्यात येईल. हालेलुया. या वचनातून एका गोष्टीचं स्मरणपत्र किंवा स्मरण करून दिल्या जातं. या ठिकाणामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट वचन 20 मध्ये म्हणले की अहंकार बाळगू नको, भीती बाळग. काय बाळगायचे? काय बाळगायचे? थोडं जोरात बोला, आणखी एकदा. परंतु मनुष्याच्या मनामध्ये अंतःकरणात काय आहे? जे बाळगायचे ते नाही बाळगत, आणि जे नाही बाळगायचं ते बाळगतोय. लाभ होईल की तोटा होईल? हालेलुया, हालेलुया. जे बाळगायचे ते बाळगलं पाहिजे आणि जे नाही बाळगायचे ते नाही बाळगलं पाहिजे. हालेलुया. परंतु मनुष्य सुरुवातीपासूनच उलट करत आलेला आहे. हालेलुया. सुरुवातीपासूनच एदेन बागेपासूनच ही गोष्ट सुरुवात झाली. परमेश्वराने काय सांगितलं, मनुष्याने काय केलं, आणि या वचनात काय सांगितलं, मनुष्य काय करतोय, आणखी काय बाळगायला सांगितलं. परंतु मनुष्य काय करतोय? भीती नाही बाळगत, उलटच. आणि ज्या वेळेस उलट करतो मग मनुष्याच्या जीवनात सरळ कुठली गोष्ट होईल का? हालेलुया. जर आम्ही उलट केलं तर उलटच होणार आहे ना. परमेश्वराने जसं सांगितलं तसं जर केलं तर आशीर्वाद आपले. हालेलुया. जे परमेश्वराने सांगितलं जर ते आम्ही आमच्या जीवनात केलं तर परमेश्वराने ज्या आशीर्वादाला आमच्यासाठी नेमून ठेवलेले आहे ते प्रत्येक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये धावत येतील. हालेलुया. परंतु एकीकडे आशीर्वादाची अपेक्षा करायची आणि जे सांगितलं ते नाही करायचंय, कसं होईल? प्रश्नपत्रिका आहे. मागच्या रविवारी परीक्षा झाली TWR ची. किती प्रश्न होते? किती प्रश्न होते? किती होते? 100. प्रत्येक प्रश्नाला किती उत्तर मिळाल्यानंतर 1 मार्क. आणि जर 100 मार्क आहे, 100 प्रश्न आहे, आम्ही अपेक्षा करतो की 100 मार्क पडले पाहिजे. उत्तर किती प्रश्नांची द्यायला पाहिजे? 100च ना. आम्ही जर 50 सोडवले, 100 ची अपेक्षा करू शकतो का? नाही. परमेश्वरा तू देशील. कसं शक्य आहे? होईल का? आपण त्यावेळेस एक रेफरन्स देतो, बरं देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळात ते लिहायचं ते लिहायचंच आहे. ज्या वेळात अभ्यास करायचा अभ्यास करायचाच आहे. भीती बाळगायची तर भीती बाळगायचीच आहे. अहंकार नाही करायचा तर अहंकार नाहीच करायचा आहे. त्याच्या वचनाने चालायचं तर त्याच्या वचनाने चालायचंच आहे, तरच आशीर्वाद आमचे. हालेलुया. 50 सोडवायची आणि 100 ची अपेक्षा करायची नाही, होऊ शकत असं. जे आम्ही अपेक्षा करतो ना तसं आम्हाला काम करावं लागेल, तसा एफर्ट्स आम्हाला द्यावे लागतील, तरच आम्हाला मिळेल. हालेलुया, हालेलुया. आम्ही अपेक्षा जी करतो ना त्यानुसार आम्हाला कृती करावी लागेल. आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट नमूद केलेली आहे की स्मरण करून दिल्या जाते की जर परमेश्वर, तर त्या फांद्याहून मी मोठा आहे अशी बडाई मारू नको. फांद्या कोणत्या होत्या? ज्याच्याबरोबर कलम करण्यात आली ती फांदी मोठी ना. आणखी मारशील तर हे लक्षात ठेव की तू मुळाला आधार दिलेला नाही, तर मुळाने तुला आधार दिला आहे. कोण मूळ आहे? आता योहान कुट सुवर्तमान याचा अध्याय
15 त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक दाखला देतो आणि तो दाखला माहिती आपल्याला सर्वांना, आता वाचण्याची बघण्याची गरज नाही. तो दाखला आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझा बाप माळी आहे, मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझे फाटे आहात. म्हणजे आमचं मूळ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही त्या मुळाशी, त्या फांद्याशी आम्ही जुडल्या गेलो, त्या वेलीशी आम्ही जुडल्या गेलो आणि आम्ही असा कधीच आढ्यात्या बाळगू नये, आम्ही मोठेपणा आम्ही बाळगू नये, बडाई आम्ही मारू नये की आम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहोत. होऊ शकतं का? त्याच्याकडनं मिळालंय आम्हाला सगळ्याला, त्याचे उपकार आहेत आपल्यावरती. त्याच्यापेक्षा आम्ही काहीच नाही आणि कोणीच नाही, आमचं अस्तित्वच काहीच नाहीये. हालेलुया. आणि म्हणून पुढे काय म्हणलेलं आहे की त्या तर मुळाने तुला आधार दिलेला आहे, मग तू म्हणशील की माझे कलम लावाय म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या. कधी कधी वाटतं ना, हालेलुया, की मी त्या ठिकाणामध्ये असण्यासाठी एका जणाला तिथून बाजूला करण्यात आलं. जर त्याची गय नाही करण्यात आली तर तुझी गय कशी करण्यात येईल? वचन तसंच आहे. पुढे वाचूया काय म्हणलंय. बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिर करण्यात आली. तर अहंकार बाळगू नको, भीती बाळग, कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाही तर तो तुलाही राखणार नाही. ज्या मूळच्या फांद्या होत्या ना, ज्या त्याच्याबरोबर उगवल्या होत्या, ज्या त्याच्याबरोबर वाढल्या होत्या, जर परमेश्वराने त्याची गय केली नाही तर तू कोण आहेस? तू तर कलम केलेला आहे. हालेलुया. परमेश्वर जर यहुदी लोकांची, परमेश्वर जर इस्रायल लोकांची जर परमेश्वर गय करत नाही तर आम्ही कोण आलोत? आपण तर परराष्ट्रीय आहोत. गय होईल का? नाही होणार. म्हणून जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. आणखी काय म्हणले पुढे. देवाची ममता व कडकपणा पहा, पतन झालेल्यांविषयी कडकपणा आणि तुझ्याविषयीची देवाची ममता, पण तू त्याच्या ममतेत राहशील तर, नाहीतर तूही छेदून टाकला जाशील. या एक एक वाक्य त्या ठिकाणामध्ये मांडलाय. तू केव्हा राहशील? केव्हा राहशील परमेश्वराबरोबर, प्रभू बरोबर जुडून? केव्हा? तू देवाची ममता आणि कडकपणा पहा, पतन झालेल्या विषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता, पण तू त्याच्या ममतेत राहशील तर. हालेलुया. हिंदीत काय म्हणलं बरा, वाचा वचन 22. इसलिए परमेश्वर की कृपा और कड़ाई को देखो, जो गिर जाए उन पर कड़ाई, परंतु तुझ पर कृपा, यदि तू उसमें बना रहे, नहीं तो तू भी काटा डाला जाएगा. परमेश्वराच्या कृपेमध्ये जर आम्ही राहिलो तरच आम्ही त्याच्याबरोबर जोडून राहू. आणि म्हणूनच पौलाला प्रभूने म्हणलं, माझी कृपा तुला पुरी आहे. परमेश्वराची, प्रभूची कृपा आमच्यासाठी सगळ्या गोष्टी देणार आहेत, सगळ्या गोष्टी सफिशियंट आहेत आमच्या जीवनामध्ये. परंतु आमचं कर्तृत्व बनतं, आमचं काम बनतं, आमची प्रत्येकाची जबाबदारी बनते की आम्ही त्याच्या कृपेमध्ये टिकून राहावं. त्या प्रवाहापासून जर बाजूला गेलो ना, सगळं संपलं. जर तो आपल्या स्वतःच्या त्या जैतुनाच्या अविश्वासामध्ये राहिलेल्या ज्या फांद्या आहेत, जर त्याला तो तोडून टाकतो तर कलम केलेला ना तो कसं ठेवणार? हालेलुया. एकीकडे त्याच्याबरोबर जुळून राहायचं आणि एकीकडे न आवडणाऱ्या गोष्टी प्रभूच्या आपल्या जीवनामध्ये करायच्या. जमेल का? तो आपल्या लोकांची गय नाही करत. जर त्यांना नाही सोडलं परमेश्वराने, आम्ही कोण आहोत? बोले येशू मसीह की. त्यानंतर वचन या ठिकाणामध्ये मी वाचतो, एक वचन आम्ही वाचूया. इफिस 2 वचन 1 ते 3 आम्ही वाचूया. इफिस इन चॅप्टर 2 वर्स 1 to 3. इफिस करासपत्र याचा अध्याय 2 वचन 1 ते 3. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेला होता. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे, अंतराक्षातील राज्याच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात. आता कार्य करणाऱ्या आत्म्याच्या अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्हीही सर्व
पूर्वी आपल्या देहिक वासनाने अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावात इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो, तरी देव ओके. या ठिकाणामध्ये पौल या पत्रातून एक महत्वपूर्ण गोष्ट सांगत आहे की पूर्वीचं जीवन मनुष्याचं ख्रिस्ताकडे येण्या अगोदर कसं असतं किंवा कसं होतं. हालेलुया. हे जीवन कदाचित आपलं अगोदर असं होतं. आणि काय म्हणलं या ठिकाणामध्ये की तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झाला होता. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात त्या जगाच्या राहाटीप्रमाणे. अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. असं होतं आपलं जीवन अगोदर. आपण आज्ञा मोडत होतो. ज्या आज्ञा मी वाचल्या, ज्या आज्ञा मला माहिती झाल्या, त्या आज्ञा आता अगोदर आम्ही मोडत होतो, परंतु आता मोडतोय का? कधी कधी. हालेलुया. आणखी पाहूयात. हा, त्या लोकात आपण ही सर्व पूर्वीच्या देहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. हालेलुया. पूर्वी असं आपण होतो. आता पूर्वी असं होतो तर मग आता तसंच असलं पाहिजे का? हालेलुया. पूर्वी आपण क्रोधाची प्रजा होतो, पूर्वी आपण नाशासाठी राखून ठेवलो होतो, परंतु आता मी कलम करण्यात आलो. आता कलम केल्यानंतर जर याला ते छोटे छोटे फळ आले, क्रोधाचे, रागाचे, द्वेषाचे, ईर्ष्याचे, वादविवादाचे, तटफुटीचे, तर हे फळ घेऊन आम्ही ख्रिस्ताला नाही प्रगट करू शकत. ख्रिस्ती जीवन आम्ही नाही आचरण करू शकत. आम्ही कलम केलेले आहोत. आणि कलम केल्यानंतर त्याची अपेक्षा काय माहिती आहे? गोडच फळं यावेत, चांगलेच फळं यावेत, पौष्टिकच फळं यावेत, आणि हे फळं देवाचा गौरव करणारे असावेत. आत्म्याची फळं माहिती आहेत आपल्याला? सांगा. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी फळं प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता, सौम्यता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन. या विरुद्ध पवित्र शास्त्र, नियमशास्त्र नाही. हालेलुया. जर ही आत्म्याची फळं आमच्या जीवनामध्ये येत नाही, जर ही आत्म्याची फळं आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये नाही, आणि ती कडवटपणाची, रागाची, क्रोधाची, द्वेषाची, इतरांबद्दल मत्सर राखणारी, इतरांबद्दल द्वेष राखणारी, इतरांबद्दल हेवा राखणारी, ईर्ष्या राखणारी जर फळं आमच्या जीवनामध्ये आहे, तर त्या परमेश्वराने आपल्या स्वतःच्या अंगचे जर त्याने फांद्या सोडल्या नाही, तर कलम केलेल्या फांद्या तो ठेवेल का? नाही ठेवणार. गाई नाही करत तो नाही गाई करत. एकीकडे तो कोमल आहे ना, एकीकडे फार तो कडक आहे. त्याला जसं पाहिजे ना तसंच पाहिजे, तसंच पाहिजे, त्याच्यात फरकच नाही पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही एअरपोर्टला गेलात आणि एअरपोर्टला गेल्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा नाहीये, आणि तुम्ही म्हणताय की जाऊ द्या ना, मला काय नाही होत, चालेल का? का का नाही बसू देत. ती प्रोसेसच नाही होऊ शकत. त्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, कंपल्सरी आहेत. त्याच प्रकारे पियानो आत्मिक जीवनामध्ये आत्म्याची फळं जर नसतील ना, तर परमेश्वराने जर स्वतःच्या लोकांना नाही सोडलं, तर जे कलम केलेले आहेत आपण, परमेश्वर आपल्याला सोडेल का? प्रत्येक वेळेस जर आपण विचार करतोय की परमेश्वराची कृपा माझ्यासाठी पुऱ्या आहे, मी त्याच्यावरती विश्वास करतो, माझं तारणच होईल, आणि एकीकडे आम्हाला वाटतं तसं आम्ही जगतोय, वाटतं तसं वागतोय, वाटतं तसं प्रियानो आमचं आचरण आहे, आम्हाला वाटतं तसं प्रियानो आमच्या जीवनामध्ये व्यसन आहेत, वाईट संगत आहेत, जसं पाहिजे तसं आम्ही जगतोय. परमेश्वराचं वचन सांगतं या प्रत्येक गोष्टीचा परमेश्वर झाडा घेईल. आम्ही तारलेले लोक आहोत, आणि जर तारण आमचं झालंय तर आमच्या जीवनामध्ये पूर्वीचं जीवन हे तारण झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये असू नये. इफिस 2 आणि वचन 4. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 4. तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्यांनी आपल्यावरील स्वतःच्या
परंपरा प्रेमामुळे अप्राम ओके, ठीक आहे. ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले आहे. हालेलुया. वाचन करा जास्त. हा, या ठिकाणामध्ये म्हणलंय तरी म्हणल्यानंतर पियानो फार सुंदर ही परमेश्वराची कृपा लक्षात येते की तुम्ही पाप करत होता, तुम्ही वाईटामध्ये होता, तरी परमेश्वराने काय केलं? तुमच्यावरती दया केली. हालेलुया. आम्ही इतके पापामध्ये होतो, इतकं अंधकारामध्ये आम्ही होतो, तरी परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली. तुम्ही जसे आहात ना तसं परमेश्वराने स्वीकार केला. हालेलुया. अगोदर परमेश्वर चांगलं बनवतो आणि नंतर स्वीकार करतो असं नाहीये. हालेलुया. आम्ही जसे आहोत ना तसे परमेश्वर आमचा स्वीकार करतो, परंतु त्याने स्वीकार केल्यानंतर आम्ही तसंच राहावं ही परमेश्वराची इच्छा नाहीये. हालेलुया. त्याची इच्छा काय आहे? त्याने स्वीकार केल्यानंतर आता आमच्या जीवनामध्ये बदल 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 आणि बदल बदल घडत चालावा आणि त्याला आवश्यक, त्याला जी योग्यता वाटते ना, जसं आम्हाला तो अपेक्षित करतो ना तसं आम्ही त्याच्या समरूप आम्ही व्हायला पाहिजे. आमची मानसिकता, आमची वैचारिकता, आमची बुद्धिमत्ता किंवा आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं प्रत्येक गोष्ट प्रियांनो ही प्रभूला पसंत पडणार असलं पाहिजे. बोले येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं की तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असतानाही त्याने आपल्या वरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. आम्हाला ख्रिस्ताबरोबर जिवंत करण्यात आलं. आम्ही अगोदर मृत होतो, परंतु येशूवरती विश्वास ठेवला. येशूवरती विश्वास ठेवून पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये आमचा बाप्तिस्मा झाला. जसं येशू ख्रिस्त मारल्या गेला, गाडल्या गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, तसंच पियानो आम्ही ज्या वेळामध्ये पाण्यामध्ये बुडवण्यात आलो, आमचा बाप्तिस्मा झाला, त्या वेळामध्ये आम्ही सुद्धा ख्रिस्ताबरोबर मारल्या गेलो आणि आम्हाला प्रत्येकांना जिवंत करण्यात आलं येशू ख्रिस्ताच्या बरोबर. हालेलुया. ही योजना परिपूर्ण ज्या वेळामध्ये होते, पण त्या वेळामध्ये आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन जन्म आमचा होतो. हालेलुया. तरी परमेश्वर कसा आहे? दया संपन्न आहे. आणि जर परमेश्वराने दया करणं सोडलं तर काय होईल? हालेलुया. म्हणूनच परमेश्वराची दया आमच्या जीवनामध्ये रोज सकाळी नवी अशी होते. तो रोज नवीन दया, रोज नवीन कृपा, रोज नवीन तो परमेश्वर आमच्यावरती त्याची दया करत असतो आणि तो कधी खंड पडत नाही. त्यानंतर परमेश्वराच्या योजनेमध्ये परमेश्वराची हमी सामावलेली आहे. तो गॅरंटी देतो बरं का. हालेलुया. कलमी योजना आम्हाला कळाली. आता परमेश्वराची जी योजना आहे त्या योजनेमध्ये परमेश्वराची हमी सुद्धा आहे. हालेलुया. फक्त योजना त्याने राबवली आणि सोडून दिला असं नाही, फक्त कलम केला आणि सोडून दिला असं नाहीये. हालेलुया. परमेश्वर जर एखादी गोष्ट देतो, करतोय ना, तर त्याचं ती गोष्ट स्पष्ट सुद्धा तो करतो. तो तसं सोडून देत नाही. पाहूयात एक वचन, रोमकरास पत्र अध्याय 11 आणि वचन 25 ते 27 वाचूयात. रोमन चॅप्टर 11 वर्स 25 to 27 वाचूयात. बंधुजन हो, तुम्ही आपणाला शहाणी समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तर हे रहस्य हे की परराष्ट्रीयांच्या भरणात येईपर्यंत इस्रायल लोक अत्यंत कोडगे झालेले आहेत. ह्या रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिलेले आहे, मुक्त करणारा सियोनतून येईल, तो याकोबापासून अभक्ती दूर करील. तेव्हा मी त्याचे पापे हरण करील, तेव्हा त्याच्याबरोबर हाच माझा करार होईल. ओके. या ठिकाणामध्ये असं म्हणलंय की त्याचे आश्वासन या वचनामध्ये दिलेले आहे की इस्रायल लोक हे कोडगे होतील. आणि कोडगेच या संबंधी आम्ही पाहतो की ते प्रभू येशू ख्रिस्ताला मसीहा म्हणून स्वीकारच नाही करत, आज सुद्धा नाही करत. परंतु आता आम्ही पाहतो की काही अंशी काही यहुदी लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करत आहेत. त्याचं प्रमाण दिवसांदिवस वाढत चाललंय. का बरं? कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आहे. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये वचनात आम्हाला पाहायला मिळतं की तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत, हालेलुया,
जर यहुद्यांच्या द्वारेच जर सर्व जागा भरली, यहुद्यांच्या द्वारे, तर परराष्ट्रीयांना जागा मिळेल का? नाही. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, माझ्या पित्याच्या घरामध्ये पुष्कळ जागा आहे. किती जागा आहे? परंतु पहिलं जे स्थान किंवा पहिली जी संधी या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी. हालेलुया. खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांसाठी जगामध्ये आला, यरुशलेममध्ये तो आला, इस्रायलामध्ये तो आला, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. आता ती संधी कोणाला दिली? परराष्ट्रीयांना. आता परराष्ट्रीयांचा भरणा जोपर्यंत आत येत नाही तोपर्यंत यहुदी इस्रायल लोक कशा आहेत? अंशतः कोडगे झालेले आहेत. कोडगे म्हणजे एक समान अर्थ मी तुम्हाला सांगेल, ते अंशतः थोड्या वेळासाठी ते अंध झालेत, त्यांना नाही समजत. हालेलुया. परंतु असं नाहीये की त्यांना समजणार नाही, उलट त्यांना जास्त समजेल. हालेलुया. कारण सगळ्या गोष्टी मूलतः सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, अगोदर त्यांच्याकडे. इवन जे स्कॉलर आहेत ते म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दुसरं आगमन आहे ही गोष्ट सुद्धा त्यांना माहिती की तो कधी येणार आहे. या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन त्यांना माहिती आहे. हालेलुया. सगळ्या गोष्टीचा हिशोब ते करू शकतात, इतकं ज्ञान परमेश्वराने त्यांना दिलेलं आहे. जे मोठमोठे जे संशोधन झालेत ना, हे सर्वात जास्त मोठमोठे संशोधन हे इस्रायलापासून आहे. आणि याचे मूल जे लोक आहेत ना ते आहेत यहुदी. हालेलुया. जे मोठमोठे सर्वात मोठं जे पारितोषिक मानलं जातं ना जगामध्ये ते आहे नोबेल पारितोषिक. नोबेल. आणि याचे सर्वात जास्त हे नोबेल पारितोषिक मिळवणारे तुम्ही गुगल करा, ते सर्वात जास्त यहुदी आहेत. हालेलुया. मग विचार करा की जर परमेश्वर त्यांना इतकं ज्ञान, इतकी बुद्धी, इतकं चातुर्य देतो, तर या सगळ्या गोष्टीचं परमेश्वरने त्यांना आकलन दिलं नसेल का? तुम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचा की याचा हिशोब ज्याला करता येतो ना त्याला हे रहस्य प्रगट होतं, असं देवाचं वचन आहे. याचा हिशोब ज्याला करता येतो, या गणिताचा, या अंकाचा हिशोब ज्याला करता येतो, त्याला हे रहस्य प्रगट होतं. आणि हे रहस्य त्यांना प्रभू नक्की प्रगट करतोय. म्हणून आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत, कारण तिसऱ्या मंदिराची उभारणा फार लवकर होणार आहे. पूर्ण तयारी झाली आहे जवळपास. टेम्पल इन्स्टिट्यूट तुम्ही गुगल करा, त्यांनी सगळं साहित्य तयार ठेवलंय तिसऱ्या मंदिरासाठी. आणि लवकरच तिसऱ्या मंदिराची उभारणा होणार आहे. तिसरं मंदिर ज्या वेळामध्ये उभारणा होईल त्या सगळ्या घटना क्रमवारीतेने होतील आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होणार आहे. हालेलुया. काही सेवक म्हणतात की आपण त्या शेवटच्या पायरीच्या शेवटच्या टोक्यावरती आलोय. म्हणजे आपल्याला किती गरज आहे तयार राहण्याची, जागृत राहण्याची. म्हणून परमेश्वराने प्रभूने आश्वासन दिलंय आपल्या वचनामध्ये की ते अंशतः कसे आहेत, ते अंध आहेत, अंशतः ते कसे कोडगे झालेत. हालेलुया. जे कोडगे असतात त्याला किती मारलं ना त्याला काहीच परिणाम नाही होत, असंच असतं ना. तसे ते झालेत, परंतु त्यांच्याबद्दल बोलू नका काही. परमेश्वराचे निवडलेले लोक आहेत ते. वचन सांगताय आणि त्यानुसार ते अंशतः आहेत, परंतु त्यांना परमेश्वराने मूल वंशजाबरोबर, मूल मुळाबरोबर त्यांना जोडलेलं आहे. ते वेगळे नाहीये. परंतु परमेश्वराचं वचन हे सुद्धा सांगतं की जर त्यांची गय केली जात नाही तर तुम्ही कलम केलेले आहेत, तुमची गय परमेश्वर करेल काय? जास्त गरज आहे आपल्याला काळजी घ्यायची. पाहूयात की एक दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. हा दाखला फार महत्वपूर्ण आहे आणि हा दाखला आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. तो दाखला आहे प्रियांनो एका मोठ्या जीवनावळीचा दृष्टांत. आणि लूक शुभवर्तमान 14 अध्याय वचन 16 ते 24 या ठिकाणामध्ये हा दाखला दिलेला आहे. आणि या दाखल्यामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे लुका चॅप्टर 14 वर्स 16 to 24 की मोठ्या जेवणावळीचा दृष्टांत, की एक व्यक्ती तो मोठ्या जेवणावळीचा, मोठ्या मेजवानीला तो लोकांना आमंत्रण देतो आणि आमंत्रण दिल्यानंतर तो परत एकदा आपल्या लोकांना पाठवतो की आता तयारी झाली आहे, असं आमंत्रण तो सांगण्यासाठी
आपल्या दासाला तो पाठवतो आणि दासाला पाठवल्यानंतर ज्या लोकांना ते बोलवायला जातात प्रियनो, ते कारण देतात की आता आम्ही येऊ शकत नाही, आम्हाला क्षमा करा. 3 गट या ठिकाणामध्ये दिले. पहिला आहे की तो काय म्हणतो की मी शेत विकत घेतलेलं आहे, मला यायला जमत नाही, मला क्षमा करा. दुसरा म्हणतो मी बैल घेतल्या आणि मला ते तपासायला जायचंय आणि म्हणून मला क्षमा करा. तिसरा म्हणतो माझं लग्न झालंय, मी येऊ शकत नाही, मला क्षमा करा. आणि त्यानंतर तो व्यक्ती जे दास आहे ते दास घरी येऊन सांगतात, मालकाला सांगतात. आणि त्यानंतर तो जो मालक आहे तो व्यक्ती काय म्हणतो की तू काय कर, आता नगरामध्ये जा आणि रस्त्यावरच्या गल्ल्यामधल्या लोकांना तू गोळा कर, जे दरिद्री आहे, जे अपंग आहे, जे आंधळे आहेत, जे लंगडे आहेत, त्यांना घेऊन ये. हालेलुया. कोणाला घेऊन ये? जे दरिद्री आहेत, जे अपंग आहेत, जे आंधळे आहेत, जे लंगडे आहेत, नगराच्या रस्त्यावरती आणि गल्ल्यामध्ये जे आहेत त्यांना लवकर घेऊन ये. ते आम्ही आहोत, ते आपण आहोत. मुळामध्ये मेजवानीची तयारी कोणासाठी होती? यहुदी लोकांसाठी, जे आमंत्रित होते त्यांच्यासाठी. आणि आपल्याला आमंत्रणच नव्हतं, परंतु ऐन वेळाला ते नाही आले म्हणून काय करण्यात आलं? कोणाला बोलवण्यात आलं? जे दरिद्री आहेत, जे अपंग आहेत, जे लुळे आहेत, जे लंगडे आहेत, जे रस्त्यावरती आहेत, जे गल्ल्यांमध्ये आहेत त्यांना. हालेलुया. आपण तसेच होतो, परंतु आता आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर कलम करण्यात आलो. आपल्याला त्या कोकऱ्याच्या मेजवानीमध्ये, त्याच्या लग्नाच्या मेजवानीमध्ये त्याने आम्हाला आमंत्रित केलंय. आणि म्हणूनच वचन आम्हाला पाहायला मिळतं की या लोकांचा भरणा झाल्याशिवाय, परराष्ट्रीयांचा भरणा झाल्याशिवाय यहुदी लोक कसे राहतील? इस्रायल लोक अंशतः ते कोडगे राहतील, अंशतः ते आंधळे राहतील. आमचा भरणा होतोय अगोदर. आणि म्हणूनच प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. पहिले कोण होते? यहुदी होते, परंतु त्यांनी स्वीकार नाही केला. मग जे शेवटले होते त्यांना अगोदर बोलवण्यात आलं. हालेलुया. आपण शेवटले होतो, अगोदर आहे आपण. हालेलुया. आता अगोदर असताना मागे राहू नका बरं का. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. म्हणून मी ज्या वेळामध्ये म्हणतोय ना, पुढे सरका, पुढे सरका. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया, हालेलुया. काही जण मागं मागं सरकतात, असं नका करू. आपल्याला पुढे जायचंय, आपण पुढे जाणारे लोक आहेत. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. ओके. त्याचा उद्देश काय आहे? तर त्याचा उद्देश या वचनामध्ये दिलाय. वचन 26 ते 32 मध्ये तो उद्देश देव केलेला आहे. आणि वचन वाचूयात म्हणजे थोडक्यात आपल्याला या गोष्टी लक्षात येतील. आपण शेवटल्या भागामध्ये आहोत. जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ. रोमकरासपत्र अध्याय 11 आणि वचन 26 ते 32. ह्या रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिले आहे, मुक्त करणारा सियोनीतून येईल, तो याकोबापासून अभक्ती दूर करील. जेव्हा मी त्याची पापे हरण करील तेव्हा त्याच्याबरोबर हाच माझा करार होईल. सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत, परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजामुळे प्रियजन आहेत. कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करीत होता, परंतु आता तुम्हाला त्याच्या आज्ञाभंगाची दया प्राप्त झाली आहे, त्याप्रमाणे तुम्हावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वावर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यातून कोंडून ठेवले आहे. ओके. सो याचा उद्देश काय आहे? तर तो उद्देश सध्या स्थितीमध्ये यहुदी लोक हे ख्रिस्ती लोकांचे शत्रू या संबंधीने ते वागतात, राहतात. यहुदी लोक ख्रिस्ती लोकांचा मान सन्मान नाही करत बरं का, नाही करत. हा अनुभव येणार आहे आपल्याला. ज्या वेळेमध्ये आपण जर त्यांना सांगितलं ना वी आर ख्रिश्चन, ते आपल्याला शत्रू समान ते पाहायला लागतात. यहुदी लोक ऍक्सेप्ट नाही करत. आणि सध्या स्थिती अशीच आहे, परंतु येशूला ते तारणारा आहे म्हणून प्रियानो ते पूर्णपणे नाकारतात. तरीही इस्रायली लोकांचं, यहुदी लोकांचं सुद्धा तारण नक्कीच होणार आहे. एक छोटंसं उदाहरण मी सांगेल, यातून तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. 2000 वर्षा अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्या वेळामध्ये जे दुसरं मंदिर बनवण्यात आलं होतं त्या वेळामध्ये ते डिस्ट्रॉय करण्यात आलं.
पूर्ण नष्ट करण्यात आलं आणि त्या वेळापासनं तर 19व्या शतकापर्यंत इस्रायल पूर्णपणे अस्ताव्यस्त होतं. इस्रायली लोक पूर्णपणे विखुरलेले होते जगभरामध्ये. आणि 19व्या शतकामध्ये म्हणजे 1948 मध्ये परत एकदा इस्रायलाची पुन्हा एकदा स्थापना झाली. झाली की नाही? भारताची कधी झाली? स्वातंत्र्य कधी झाला भारत? अहो, भारत कधी स्वतंत्र झाला? हा. आणि मग 26 जानेवारी काय आहे? आणि 15 ऑगस्ट काय आहे? हा, काय जणांना नाही, दोन्ही गोष्ट नाही कळत बरं का. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि 1948 मध्ये इस्रायलची पुन्हा एकदा स्थापना झाली. म्हणजे इस्रायल परत एकदा स्वतंत्र देश स्थापित झाला. म्हणून भारत आणि इस्रायल यांची फार जवळीकता आहे सुरुवातीपासून. हालेलुया, फार जवळीकता आहे आणि ती कायम टिकून राहावी ही प्रार्थना करा. कारण इस्रायलाशी जुडून राहणारा प्रत्येक राष्ट्र ऑटोमॅटिकली आशीर्वादित आहे. ऑटोमॅटिक आहे. जे आशीर्वाद अब्रामाला, याकोबाला, इसाकाला आहे ना, ते आशीर्वाद ऑटोमॅटिक त्या देशाला परमेश्वर देऊन टाकतो. कारण वचनच सांगतं की परमेश्वराने अब्रामाला म्हणलं की तुझं जे अभिष्ट चिंततील मी त्याचं अभिष्ट करीन आणि तुझं जे अनिष्ट चिंततील मी त्याचं अनिष्ट करेल. सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यात. भारताने चांगलाच विचार करावा कायम. हीच आपली प्रार्थना असली पाहिजे. आणि म्हणून प्रभूचं वचन सुद्धा एका ठिकाणी मला सांगतं की यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. की जो व्यक्ती यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करतो परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. हालेलुया, हालेलुया. आपलं भारताचं आणि इस्रायलचं नातं कायम चांगलंच राहावं, शांतीपूर्ण राहावं, आनंदाचंच राहावं, प्रेमाचीच राहावं, हीच आपली प्रार्थना असली पाहिजे. ओके. सो परमेश्वराने जी योजना केली त्याचा उद्देश या ठिकाणामध्ये मी पाहतो. त्यानंतर प्रियांनो, या सगळ्या परमेश्वराच्या योजनेमध्ये परमेश्वराचा गौरव समाविष्ट आहे. आणि या संबंधीने आम्हाला वचनात पाहायला मिळतं. वचन 33 ते 36 मध्ये या गोष्टी आम्हाला लक्षात येतात. वाचूयात. रोम 11 आणि वचन 33 ते 36. आहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अद्यंग आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता? त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? कारण सर्व काही त्याच्यापासूनच, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रित्यर्थच आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. हालेलुया. या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वराचं मन कोण ओळखतो? आहे कोणी? मंत्रीचं काम काय असतं माहिती की सल्ला देण्याचं काम. परमेश्वराला सल्ला देणारा कोण आहे? ज्याच्याकडे एखाद्या गोष्टीची कमतरता असेल ना, त्या गोष्टीचे सल्ला देणारा त्या क्षेत्रातला पारंगत व्यक्ती प्रियानो सल्ला देत असतो. आणि म्हणूनच मंत्रिमंडळ असतं. एकच व्यक्ती सगळ्या गोष्टी नाही हँडल करू शकत. वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत की नाही आपल्या भारत देशात? आहेत की नाही? मंत्रिमंडळात मुख्य आहे पंतप्रधान आणि पंतप्रधानाच्या अंडर वेगवेगळ्या प्रकारचे खाते आहेत. हालेलुया. सो परमेश्वराचं असं नाहीये, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. तो परमेश्वर इंजिनियर सुद्धा आहे, तो डॉक्टर सुद्धा आहे, अर्थशास्त्र सुद्धा त्याच्याकडे आहे, पर्यावरण सुद्धा त्याच्याकडे आहे, आकाशगंगा सुद्धा त्याच्याकडे आहे. एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये सामावलेली आहे. आणि म्हणूनच परमेश्वराच्या योजनेमध्ये त्याचा गौरव, त्याची महिमा, त्याचं वैभव सुद्धा समाविष्ट आहे. त्याचं मन कोणी ओळखू शकत नाही, त्याचा मंत्री किंवा त्याला सल्ला देणारा कोणीच नाहीये. आणि त्या परमेश्वराचा मार्ग आम्हाला कळतो, त्याच्या कल्पना आम्हाला कळतात. यशिया 55 वचन 8 आणि 9 मध्ये, Isaiah chapter 55 verse 8 and 9, की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराच्या कल्पना आणि मनुष्याच्या कल्पना यामधला जे अंतर आहे ना, ते आकाश आणि पृथ्वी इतका अंतर आहे. मग परमेश्वराच्या कल्पना जर इतक्या मोठ्या आहे, परमेश्वराचे मार्ग जर इतके उंच आहे, तर परमेश्वराने आमच्यासाठी केलेल्या योजना ह्या साधारण असतील का?
असतील का? मुळीच नाही, कधीच नाही. आमच्यासाठी मोठ्या योजना त्याने केल्या. सो आणखी वचन 35 आम्हाला सांगतं की त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? आम्ही त्याची फेड करू शकतो का? परमेश्वराच्या कृपेची फेड आम्ही करू शकतो का? त्यांनी जी कृपा केली आहे ना, त्या कृपेची फेड कोणीच नाही करू शकत. आणि तो रोज आमच्यावरती कृपा करतो. आणि सगळ्यात मोठी कृपा त्याने काय केली माहितीये? त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती अर्पिला. त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आमच्या सर्व पापांना त्याने धुवून टाकलं. त्याने आम्हाला पवित्र केलं. त्याची प्रजा त्याने आम्हाला बनवलं. त्याची मुलं त्याने आम्हाला बनवलं. ही सगळ्यात मोठी कृपा परमेश्वराची आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळ्या गोष्टीबद्दल परमेश्वराला गौरव द्यायला पाहिजे. कलसे 1 आणि वचन 16 नुसार की त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जण आहोत. आणि 1 Corinthians 10:31 नुसार की सर्व काही जे आहे ते देवाच्या गौरवासाठी आम्ही केलं पाहिजे. जे काही या जगामध्ये अधिकारी आहेत, जे कोणी आहे, जो काही अधिकार आहे, त्या प्रत्येक गोष्टी देवाच्या गौरवासाठी आहे. आणि म्हणूनच प्रियांनो, आम्ही जे काही करतो ते प्रत्येक देवाच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी आम्ही केलं पाहिजे. सो आम्ही पाहिलं यहूद्यांसाठी आणि तुमच्यासाठी परमेश्वराची योजना, की या योजनेमध्ये परमेश्वराची कृपा समाविष्ट आहे. या योजनेमध्ये परमेश्वराने कलमी योजना केलेली आहे. या योजनेमध्ये परमेश्वराने हमी दिलेली आहे. आणि या योजनेमध्ये परमेश्वराने त्याचा गौरव समाविष्ट केलेला आहे. हालेलुया. आणि म्हणूनच प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी परमेश्वराला गौरव येतो ना, परमेश्वर त्याला सुद्धा गौरव देत असतो बरं का. हालेलुया. परंतु परमेश्वराचा गौरव परमेश्वराचाच आहे. त्याचा गौरव कोणी घेता कामा नाही. परमेश्वराची इच्छा आहे. सो आता मला कळालंय की परमेश्वराने आम्हाला कलमी योजनेच्या द्वारे त्याच्याबरोबर आम्हाला जोडलं आणि आम्ही त्याच्याबरोबर एकत्रित करण्यात आलो. प्रभू, यहूद्यांसाठी असलेली योजना परमेश्वराने परराष्ट्रीयांसाठी सुद्धा ती योजना त्याने दिली. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद देऊ. परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला प्रत्येकांना आशीर्वादित करो. मी विनंती करतो की जसं तुम्ही हे वचन ऐकताय, इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी तुम्ही नक्की प्रोत्साहित करा. आणि आतापर्यंत जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हे व्हिडिओज इतरांना सुद्धा तुम्ही शेअर करा, व्हिडिओज लाईक करा आणि नक्की इतरांना पाहण्यासाठी प्रोत्साहित करा. परमेश्वर तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.